नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल 4 पेज नंबर आहे 176. काळे, गोरे अँड पांढरे वेअर पार्टनर्स sharing profit and losses in the ratio 3:3:2. Their balance sheet as on 31st March 2018 is as follows. Balance sheet as on 31st March 2018 आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीटच्या खाली आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. ऑन 1st April 2018 Mr. Pandre retired from the firm on the following terms. 1st April 2018ला मिस्टर पांढरे रिटायर होणार आहेत, बरोबर. आणि आपल्याला खाली टर्म्स अँड कंडिशन दिलेल्या आहेत. म्हणजेच आपल्याला 5 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. ॲडजस्टमेंटच्या खाली प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. आपल्याला 3 लेजर क्रिएट करायला सांगितलेले आहेत किंवा बनवायला सांगितलेले आहेत. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट, बरोबर. अशा प्रकारे आपण एक्झाम्पलची माहिती पाहिलेली आहे. आत्ता आपण ॲन्सर पाहणार आहोत. ॲन्सरमध्ये एकदम वरती टॉपला इन द बुक्स ऑफ द फर्म असं टायटल टाकावं लागणार आहे. या ठिकाणी श्याम ट्रेडर्स पुणे हे चूक झालेली आहे, तर या ठिकाणी दुरुस्त करायचं आहे. इन द बुक्स ऑफ द फर्म असं लिहायचं आहे. पहिला अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. हा अकाउंट अर्ध्या पेजमध्ये ओपन करायचा आहे. उरलेल्या अर्ध्या पेजमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर आणि 3 पार्टनरचे 3 कॉलम, काळे, गोरे आणि पांढरे. राईट हँड साईडला सेम तसेच कॉलम, पर्टिक्युलर, काळे, गोरे आणि पांढरे. अशा प्रकारे उरलेल्या अर्ध्या पेजमध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या पेजवर न्यू बॅलन्स शीट ओपन करायचे आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 1st April 2018. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. अशा प्रकारे 3 अकाउंट ओपन करायचे आहेत. आणि तसेच वर्किंग नोटमध्ये कुठलाही अकाउंट ओपन करायची आवश्यकता नाही. फॉर एक्झाम्पल गुडविल अकाउंट असेल किंवा बँक अकाउंट असेल, ओपन करायची आवश्यकता नाही. आत्ता आपण ॲन्सर सोडवायला सुरुवात करणार आहोत. आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहे. लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट्स काळे 11,000, गोरे 15,000 आणि पांढरे 8,000. कॅपिटलचे आपल्याला बॅलन्सेस दिलेले आहेत. आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलेलो आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन काळे 11,000, गोरे 15,000 आणि पांढरे 8,000. कॅपिटलचे बॅलन्सेस आपण ट्रान्सफर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलेलो आहोत. एकदम खाली आपल्याला रिझर्व्ह फंड 4,000 दिसतोय. तर हा रिझर्व्ह फंड आपल्याला ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्युटेड टू ऑल पार्टनर्स. ऑल पार्टनर्सला आपल्याला रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. रेशो आहे 3:2. रेशोची बेरीज आहे 8. आता रिझर्व्ह फंडची किंमत आहे 4,000 छेद हे रेशोची बेरीज 8. 8 × 8 = 45. पुढचे 2 शून्य. 500 रुपये एक भाग रिझर्व्ह फंडचा आलेला आहे. म्हणून काळे बरोबर 500 × 3 = 1,500. गोरे बरोबर 500 × 3 = 1,500. पांढरे बरोबर 500 × 2 = 1,000. आणि याची बेरीज
4,000 येते. अशा प्रकारे आपण रिझर्व्ह फंड ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. याची आपण एंट्री काय करतो, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलेलो आहोत. बाय रिझर्व्ह फंड अकाउंट काळे 1,500, गोरे 1,500 आणि पांढरे 1,000 अशा प्रकारे रिझर्व्ह फंड आपण ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलेलो आहोत. बँक अकाउंटचा बॅलन्स आपल्याला 6,600 दिसतोय, बरोबर. आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलेलो आहोत. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 6,600 आपण बॅलन्स आहे तसा न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेतलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. एक ॲसेट टू बी रिव्हॅल्यूड ॲज स्टॉक ₹6,300. स्टॉकची रिव्हॅल्यू किंमत किती सांगितलेली आहे, 6,300. आता आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये मूळ किंमत पाहूया स्टॉकची, बरोबर. स्टॉक 6,600. आता मूळ किंमत 6,600 आहे आणि आपल्याला रिव्हॅल्यू किंमत ॲडजस्टमेंटमध्ये 6,300 दिलेली आहे. म्हणजेच ॲसेटची किंमत कमी झाली, स्टॉकची किंमत कमी झालेली आहे, बरोबर. आता स्टॉकची किंमत ₹300 कमी झालेली आहे. आता स्टॉकची किंमत जर कमी झाली तर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो टू स्टॉक अकाउंट ₹300, बरोबर. आता दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करतो. स्टॉक मूळ किंमत 6,600 लेस डेप्रिशिएशन 300, आउटरला 6,300 अशा प्रकारे आपण स्टॉकचं 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढची ॲसेट पाहूया. प्लांट अँड मशिनरी ₹10,000. प्लांट अँड मशिनरीची किंमत आपल्याला 10,000 सांगितलेली आहे. आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहे ॲसेट साईडला. प्लांट अँड मशिनरी 10,700, मूळ किंमत 10,700 आहे आणि आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये 10,000 किंमत सांगितलेली आहे. म्हणजे याची देखील किंमत ₹700 कमी झालेली आहे, बरोबर. तर ॲसेटची किंमत कमी झाल्यावर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो टू प्लांट अँड मशिनरी 700, बरोबर. दुसरं पोस्टिंग न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरी 10,700 मूळ किंमत लेस डेप्रिशिएशन 700, आउटरला 10,000 किंमत आलेली आहे. अशा प्रकारे आपण ह्या देखील ॲसेटचं 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे लाईव्ह स्टॉक ₹10,200. आता लाईव्ह स्टॉकची किंमत आपल्याला 10,200 सांगितलेली आहे. आत्ता आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलेलो आहोत. लाईव्ह स्टॉक, बरोबर. या ठिकाणी आपल्याला 10,000 किंमत सांगितलेली आहे. म्हणजे मूळ किंमत 10,000 आहे आणि आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये रिव्हॅल्यू किंमत 10,200 सांगितलेली आहे. म्हणजे ₹200 किंमत लाईव्ह स्टॉकची वाढलेली आहे. म्हणजे ॲसेटची किंमत वाढलेली आहे. ॲसेटची किंमत वाढल्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो बाय लाईव्ह स्टॉक अकाउंट ₹200, बरोबर. त्याच्यानंतर दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत. लाईव्ह स्टॉक 10,000 ॲड ॲप्रिशिएशन वाढ झाली ₹200, आउटरला 10,200 अशा प्रकारे ह्या देखील ॲसेटचं आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. गुडविल ऑफ दी फर्म इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹4,000. ऑल फर्मची गुडविल आपल्याला 4,000 दिलेली आहे, 4,000, बरोबर. पुढे हवेवर ओनली पांढरे शेअर इन इट इज टू बी राइज्ड इन दी बुक्स अँड रिटर्न ऑफ इमिजिएटली, बरोबर. ऑल फर्मची गुडविल आपल्याला 4,000 दिलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त रिटायर्ड पार्टनर पांढरे यांचीच फक्त गुडविल आपल्याला घ्या सांगितलेली आहे, बरोबर. त्यांच्या हिश्श्याला जेवढी गुडविल येते तेवढीच गुडविल आपल्याला घ्या सांगितलेली आहे आणि नंतर ती गुडविल रिमेनिंग पार्टनर्सला रिटर्न ऑफ देखील करायला सांगितलेली आहे. मग आपल्याला या ठिकाणी 2 एंट्रीज कराव्या लागतील, बरोबर. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत. गुडविल ऑफ दी फर्म ₹4,000.
ऑल फर्मची गुडविल किती आहे 4000. रेशो किती आहे 3:2. रेशोची बेरीज किती आहे 8. ओनली पांढरे शेअर गुडविल रायझड. फक्त पांढरेच्या हिश्श्याला जेवढी गुडविल येते तेवढीच फक्त रायझड करायला सांगितलेले आहे. म्हणून आपण ऑल फर्मची गुडविल 4000/8 रेशोची बेरीज घेतलेली आहे. 8 एका 8 45, पुढचे 2 शून्य. 500 रुपये एक भाग गुडविलचा येतोय बरोबर. म्हणून पांढरे शेअर गुडविल बरोबर 500 गुणुले त्याचा रेशो 2 आहे म्हणून 2 घेतलं म्हणजे 1000 रुपये म्हणजेच 1000 रुपये पांढरेची गुडविल आलेली आहे. तेवढीच आपल्याला घ्या सांगितलेली आहे. म्हणून जर्नल एंट्री आपण करणार आहोत. गुडविल अकाउंट डेबिट 1000 टू पांढरे कॅपिटल अकाउंट 1000 बरोबर. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलेलो आहोत. बाय गुडविल अकाउंट आणि पांढरेच्या कॉलममध्ये 1000 बरोबर. अशा प्रकारे ह्या पहिली एंट्रीज आपण पोस्टिंग केलेलं आहे. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत. गुडविल रिटर्न ऑफ टू रिमेनिंग पार्टनर्स. आणि ही 1000 जी गुडविल आहे बरोबर पांढरेची ती रिटर्न ऑफ रिमेनिंग पार्टनर्सला करायला सांगितलेली आहे. आता रिमेनिंग पार्टनर्सचा रेशो किती आहे 3:3. पहिले जे 2 पार्टनर्स आहेत त्यांचा रेशो किती आहे 3:3. म्हणून या ठिकाणी रेशो बरोबर 3:3. 3:3 म्हणजेच रेशो 1:1 म्हणजे इक्वली असणार आहे बरोबर. म्हणून 1000 गुडविल आहे पांढऱ्याच्या हिश्श्याची तेवढीच रिटर्न ऑफ आपल्याला करायची आहे. म्हणून 1000/2 घेतलं. बे के बे 2×5 पुढचे 2 शून्य बरोबर. 500 रुपये एक भाग गुडविलचा येतोय बरोबर. आता काळे बरोबर 500 गुणवले 1 बरोबर 500. गोरे बरोबर 500 गुणवले 1 बरोबर 500 आणि दोघांची बेरीज 1000 बरोबर. म्हणजे इक्वली त्यांना गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. आता ह्याची आपण एंट्री काय करतो तर आपण खाली एंट्री पाहूया जर्नल एंट्री. आता रिटर्न ऑफ केल्यावर काळे कॅपिटल अकाउंट डेबिट 500, गोरे कॅपिटल अकाउंट डेबिट 500 टू गुडविल अकाउंट 1000 बरोबर. अशा प्रकारे आपण ही एंट्री पाहिलेली आहे. आणि या ठिकाणी गुडविल अकाउंट पहिल्या एंट्रीमध्ये डेबिट झाला होता म्हणजे डेबिटला 1000 पोस्टिंग होणार. आणि या ठिकाणी दुसऱ्या एंट्रीमध्ये गुडविल अकाउंट क्रेडिट झालेला आहे 1000 बरोबर. म्हणून गुडविलच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग होणार. या ठिकाणी गुडविल अकाउंट ॲटोमॅटिक टॅली होतो आहे बरोबर. आता ह्याचं आपण पोस्टिंग करूया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू गुडविल अकाउंट. काळे 500 रुपये, गोरे 500 रुपये आणि पांढऱ्याच्या कॉलममध्ये डॅश. अशा प्रकारे आपण ह्या दुसऱ्या एंट्रीज देखील पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरे ॲडजस्टमेंट RDD टू बी मेंटेन्ड ॲट 10% ऑन डेटर्स. आपल्याला RDD 10% आकारायला सांगितलेले आहे डेटर्सवरती बरोबर. आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहोत. डेटर्स किती किंमत आहे 5000. 10% मला 1 झिरो कमी 500 रुपये या ठिकाणी आपली RDD येणार आहे. म्हणजेच RDD आपण काय करतो डेटर्समधून लेस करतो म्हणजेच ॲसिडची किंमत कमी होणार आहे. आता ॲसिडची किंमत कमी झाली तर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो टू RDD अकाउंट 500 बरोबर. त्याच्यानंतर दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत. डेटर्स मूळ किंमत 5000 लेस RDD 500 आउटरला 4500. अशा प्रकारे आपण तिसऱ्या देखील ॲडजस्टमेंटचा आपण पोस्टिंग केलेला आहे. त्याच्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट ₹100 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रिएटर्स. क्रिएटर्सकडनं 1000 रुपये तुम्हाला रिटर्न ऑफ भेटलेले आहेत रिटर्न भेटलेले आहेत. म्हणजेच आपली लायबिलिटी कमी झालेली आहे बरोबर. 100 रुपयानं तुमची लायबिलिटी कमी झालेली आहे. आता लायबिलिटीज कमी झाली तर आपण कुठे घेतो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स अकाउंट 100 रुपये बरोबर. आणि दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करतो. मात्र आता क्रिएटर्सची आपल्याला मूळ किंमत पाहावी लागणार आहे. तर आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाऊया. क्रिएटर्स 8900 मूळ किंमत आहे बरोबर. आता आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाऊया. क्रिएटर्स 8900 मूळ किंमत लेस रिटर्न ऑफ
कमी झाली म्हटल्यावर आपल्याला लेस करावे लागणार आहे. लेस रिटर्न ऑफ 100, आउटरला 8,800. अशा प्रकारे आपण क्रेडिटचं देखील 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 5 नंबर ॲडजस्टमेंट पाहूया. दी अमाऊंट पेएबल टू मिस्टर पांढरे टू बी ट्रान्सफर्ड टू हिज लोन अकाउंट. बरोबर. आता हे जे रिमेनिंग जे 2 पार्टनर्स राहिलेले आहेत या फर्ममध्ये, काळे आणि गोरे, यांना पेमेंट मिस्टर पांढरे यांना करावं लागतं, कारण की पांढरे रिटायर्ड झालेले आहेत. बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन असे सांगितलेले आहे की त्यांच्या लोन अकाउंटला ती अमाऊंट ट्रान्सफर करायला सांगितलेली आहे. बरोबर. तर हे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना ही पूर्तता करणार आहोत. बरोबर. आता आपण अकाउंटिंग क्लोज करायच्या अगोदर कोणते अकाउंट राहिले का ते आपण पाहणार आहोत. आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलेलो आहोत. कॅपिटल अकाउंट झालेलं आहे, क्रेडिटर्स झालेलं आहे, बिल्स पेएबल राहिलेलं आहे, रिझर्व्ह फंड झालेला आहे. बरोबर. आता बिल्स पेएबल आहे तसं 2,000 रुपये न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यावं लागेल. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. बिल्स पेएबल 2,000 आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गेलेलो आहोत. बरोबर. बिल्डिंग 10,000, तर बिल्डिंग झालेलं नाही, तर आहे तसं न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्डिंग 10,000 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे प्लांट अँड मशिनरी झाले, लाईव्ह स्टॉक झालं, डेटर्स झालेलं आहे, स्टॉक झालेला आहे आणि बँकेचा बॅलन्स 6,700 आपण सुरुवातीलाच ट्रान्सफर केलेला आहे. बरोबर. या ठिकाणी आपण कॅश ऑवर बँक 6,700 आपण अगोदरच ट्रान्सफर केलेला आहे. अशा प्रकारे ओल्ड बॅलन्स शीटमधला कुठलाही अकाउंट राहिलेला नाही. तसेच ॲडजस्टमेंटमधले देखील कुठली ॲडजस्टमेंट आपली राहिलेली नाही. आता आपण अकाउंटिंग क्लोज करणार आहोत. सुरुवातीला आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करणार आहोत. क्रेडिट साईडला 300 दिसतात, 300 रुपये. डेबिट साईडला या ठिकाणी जास्त अमाऊंट दिसते, म्हणजे डेबिट साईड मोठी आहे, म्हणून आपण डेबिट साईडची बेरीज केली. 700, 300, 500. बरोबर. तर बेरीज झाली 1,500. ती क्रेडिट साईडला मांडून घेतली 1,500. 1,500मध्ये हे 300 रुपये गेले, तर 1,200 लॉस आलेला आहे. त्याला टायटल दिलं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लॉस. बरोबर. आता हा लॉस 1,200 तिन्ही पार्टनर्समध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागणार आहे, डिवाईड करावा लागणार आहे. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत. लॉस ऑन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट रेशो आहे 3:2. रेशोची बेरीज आहे 8. 1,200 लॉस छेद 8. 8×1 8, 8. 4 उरलं, वरून घेतलं 0, 40 झाले. 8×5 40, पुढचं एक 0. 150. 150 एक लॉसचा भाग आलेला आहे, म्हणून काळे बरोबर 150 गुणिले 3 बरोबर 450. गोरे बरोबर 150 गुणिले 3 बरोबर 450. पांढरे बरोबर 150 गुणिले 2 300 आणि या सर्वांची बेरीज 1,200 येते. अशा प्रकारे आपण ऑल पार्टनर्सला लॉस डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता लॉस झाला असेल तर आपण एंट्री काय करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट किंवा ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. बरोबर. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट केल्यामुळं आपण डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. काळे 450, गोरे 450, पांढरे 300. अशा प्रकारे आपण लॉसचं आपण एक पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपण क्रिएट केलेलं आहे, म्हणून आपण क्रिएट साईडला आलो. आता ह्या 1200चं आपण डिस्ट्रीब्युशन येणारला करायचं आहे. काळे 450, गोरे 450, पांढरे 300. या सर्वांची बेरीज आउटरला 1,200 आलेली आहे लॉसची. अशा प्रकारे आपण हे पहिलं अकाउंट क्लोज केलेलं आहे. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना कोणते साईड मोठे आहे आपल्याला पाहावे लागणार आहे, तर निश्चितच क्रेडिट साईड मोठे आहे. बरोबर. आता क्रेडिटची आपण ऑल पार्टनर्सची आपण बेरीज करून घेऊया.
काळे 11,000 आणि 1,500 12,500. गोरे 15,000 1,500 16,500. पांढरे 8,000 1,000 1,000 10,000. बरोबर. आता ह्या तिन्ही पार्टनरची अमाऊंटची बेरीज डेबिट साईडला मांडून घ्यायची आहे. काळे 12,500, गोरे 16,500 आणि पांढरे 10,000. आता रिटायर्ड पार्टनर पांढरे आहे, त्याचा बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर कुठं सांगितलेला आहे, तर त्याच्या लोन अकाउंटला घ्या सांगितलेलं आहे. म्हणून आपण त्याचा अगोदर क्लोजिंग करूया. तर 10,000मधून हे 300 रुपये लेस केले, 9,700 बॅलन्स आलेला आहे. तो आपण टू लोन अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. बरोबर. आता क्रेडिट साईड मोठी आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला डिफरन्स 9,700 रुपये आलेला आहे. तर क्रेडिट बॅलन्स आला. बरोबर. म्हणून आपण क्रेडिट बॅलन्स आल्यानंतर आपण ट्रान्सफर कुठं करतो बॅलन्स, तर न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बरोबर. पांढरे लोन अकाउंट 9,700. बरोबर. अशा प्रकारे आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. बरोबर. लोनचं आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण दुसरे 2 पार्टनर्स त्या ठिकाणी पाहूया. आता काळे पार्टनर्स घेऊया. 12,500मधून हे 500 आणि 450 लेस केले तर 11,550 क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे. त्याच्यानंतर गोरे हा पार्टनर्स पाहूया. 16,500मधून हे 500 आणि 450 लेस केले तर 15,550 क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे. पांढऱ्याच्या कॉलममध्ये डॅश करायचा. बरोबर. अशा प्रकारे क्लोजिंग बॅलन्स काळे आणि गोरेंचा आपण पाहिलेला आहे. त्याला आपण टायटल दिलं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बरोबर. ते ओपनिंग देखील करून घ्यायचे. अपोजिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. काळेचा 11,550 आणि गोरेचा 15,550. पांढऱ्याच्या कॉलममध्ये डॅश करायचा. आता हे क्लोजिंग बॅलन्सेस बरोबर हे कॅपिटलचे असणार आहे. तर हे दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करणार आहोत. कॅपिटल अकाउंट्स काळे 11,550, गोरे 15,550. ह्या दोन्हीच्या आउटरला बेरीज 27,100. अशा प्रकारे आपण कॅपिटलचं दुसरं देखील पोस्टिंग केलेलं आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बरोबर. आत्ता आपण न्यू बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. न्यू बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे. बरोबर. तर आपली बॅलन्स शीट टॅली होणार आहे. सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड पाहूया. लायबिलिटी साईडला 27,100, 9,700, 8,800, 2,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 47,600 आलेली आहे. त्याच्यानंतर आपण ॲसेट साईड पाहूया. 10,000, 10,000, 10,200, 4,500, 6,300, 6,600 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 47,600 आलेली आहे. अशा प्रकारे लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आलेली आहे. अशा प्रकारे आपली न्यू बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरचं 4 नंबर एक्झाम्पल पाहिलेलं आहे. काळे, गोरे अँड पांढरे यांचं. हे एक्झाम्पल पाहत असताना आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पाहिलेलं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पाहिलेलं आहे आणि न्यू बॅलन्स शीट पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.